गेल्या 7 ते 8 दिवसांपासून जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीचे दर स्थिर होते। मात्र 2च दिवसांमध्ये सोन्या आणि चांदीच्या दराने प्रचंड उसळी घेतलेली आहे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर जे आहेत 2 दिवसात 5,500 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे। तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील 7,000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीचे दर स्थिर असल्यामुळे आता सोन्या चांदीच्या दरात या ठिकाणी वाढ झालेली आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांना काही प्रमाणात या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र 2 दिवसानंतर या ठिकाणी जे आहे सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याकडून नेमकी कारण जाणून घेणार आहेत। काय सांगणार सर, 7-8 दिवसापासून सोन्या चांदीचा रेशो कमी होता, स्थिर होते दर कुठेतरी, मात्र आता 2 दिवसामध्ये सोनं वाढलेलं आहे, चांदी वाढलेली, काय नेमके कारण आहेत? प्रामुख्याने जर आपण विचार केला तर चढउतार आपण सोन्या चांदीच्या दरांमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये किंवा मागच्या काही आठवड्यांमध्ये किंवा मागच्या काही महिन्यांमध्ये आपण बघतच आहोत। यामध्ये जर प्रामुख्याने विचार केला तर US पेट्रोलचं जे काही धोरण आहे किंवा कपातीची जी व्याजदर कपातीची जी शक्यता आहे त्याचा याच्यावरती इफेक्ट पडलेला आहे। दुसरं प्रामुख्याने विचार केला की आंतरराष्ट्रीय भूराजकीय तणाव जो आपण आहे तो बघतच आहे की त्याच्यामुळे सुद्धा याच्यावरती इफेक्ट पडलेला दिसतोय। मध्यवर्ती बँकाची जी काही खरेदी चालू आहे त्यामुळे सुद्धा सोन्या चांदीच्या दरांवरती इफेक्ट पडलेला दिसतोय। परत जर आपण विचार केला तर मध्यवर्ती बँकांनंतर जर विचार केला तर जे काही आपलं जे मार्केट आहे जळगावचं, येथील मार्केटचा सुद्धा सोन्या चांदीच्या दरांवरती इफेक्ट पडलेला आहे। त्यामुळे ही वाढ आपल्याला दिसते। तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो तणाव जो निर्माण झालेला आहे त्याबरोबरच इतर ज्या गोष्टी आंतरराष्ट्रीय घडामोडी घडत आहेत त्यामुळे याचा परिणाम जो आहे सोन्या चांदीच्या दरावर झालेला आहे। आपल्यासोबत काही ग्राहक देखील आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। मॅडम, काय सांगणार, आज सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली, कसं पाहता तुम्ही या वाढीकडे? मला घ्यायचं होतं ऍक्च्युली, पण आज घेऊ उद्या घेऊ असं त्या सोन्याचा भाव वाढून राहिले तर म्हटलं उद्या कमी होतील, पण आज शेवटी आज माझा वाढदिवस असल्यामुळे मला घ्यावंच लागलं। रेट काही असो ग्राहक घेतातच। पण मग भाव वाढले आज तुम्हाला? हा, मग आता माझं बॅड लक आहे। मी आधी घेतलं असतं तरी चाललं असतं, पण मग आता ठीक आहे, काही हे नाही। पण पुढच्या काळात आणखी वाढू शकता ना, तो पण आहे पुढे तर अजून वाढतीलच, हे तर आहेच। आणि ज्यांनी आधी गुंतवणूक केलेली आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे, आणि ज्यांची इच्छा आहे पण काही असे आहे की घेऊ शकत नाहीये भाव वाढल्यामुळे। अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीचे दर कमी होते आणि हे दर कमी असल्यामुळे आणखी दर कमी होतील अशी या ठिकाणी अपेक्षा होती। मात्र आज नेमका माझा वाढदिवस होता आणि त्या दिवशीच आज सोन्या चांदीचे दर वाढल्यामुळे माझं बॅड लक अशी प्रतिक्रिया या ठिकाणी ग्राहकांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। मात्र दुसरीकडे सोन्या चांदीच्या दरावर आंतरराष्ट्रीय घडामोडींबरोबर जळगावच्या मार्केटचा देखील या ठिकाणी परिणाम झालेला आहे आणि ज्या आंतरराष्ट्रीय घडामोडी या घडत आहेत त्यामुळे पुढच्या काळामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची या ठिकाणी शक्यता व्यक्त केली जाते आहे। त्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून 10 दिवसांपासून 1.5 लाखांच्या आतमध्ये असलेले सोन्याचे दर जे आहेत आता या ठिकाणी 1.5 लाखांचा आकडा या ठिकाणी पार केलेला आहे आणि त्यामुळेच आता गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेले किंवा चढ उतार होणाऱ्या सोन्याच्या चांदीच्या दरात एकदम अचानक प्रचंड या ठिकाणी उसळी घेतलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये आणखी सोन्या चांदीच्या दरात वाढ होईल असा अंदाज या ठिकाणी सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन जकी अहमद सोबत किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।